हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. तर ह्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण अशी ही साल काढून घ्यायची बघा. झटपट रेसिपी आहे, टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये लवकर होणारी आहे. तुम्ही आरामशीर ही करू शकता, एवढी झटपट होती. तर ह्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण ही साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर पाहू शकता बटाट्याची मी साल एक काढून दाखवलेली आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या तिन्ही पण बटाट्याची साल काढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते सांगते मी. तर संपूर्ण मैत्रिणींनो बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे वरची ही. त्या काय बाउलमध्ये आपल्याला हे बटाटे टाकून द्यायचे आणि पाणी टाकून हे बटाटे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे बघा 2-3 पाण्याने. ते बटाट्यातलं पाणी आपण टाकून देऊया आता. त्यानंतर आता काय करायचं, इथे किसणी घेतली बघा मी. त्या ह्या किसणीने बटाटा आपल्याला किसून घ्यायचं आहे, पण पहिलं बाउलमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्यातच बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे, म्हणजे काळा पडणार नाही किंवा लाल पडणार नाही. एवढी छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. मध्ये जरा पण स्किप करू नका. मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बटाट्याचा किसून घ्यायचेत. तर छान असे किसून घेतलेले आहेत बटाटे मी. आता हे बटाटे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता इथे मी पाणी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि असं पिळून घेणार आहे बटाटा. शिजायला पण लवकर शिजला जातो मैत्रिणींनो, टाइम बिलकुल पण लागत नाही. परत आपण पाणी स्वच्छ घेऊया आणि बटाटा त्याच्यात टाकून देऊया. परत धुवून घ्यायचे आपल्याला. स्वच्छ बटाटा धुवून झालेला आहे. इथे लसूण घेतलंय बघा. त्यानंतर 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्यांची देठं काढून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्यात. लसूण बारीक चिरून घ्यायचं एकदम. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे चिरूनच टाकणार आहे. मैत्रिणींनो, बटाट्याची भाजी, उकडून बटाटा, सुक्का बटाटा, पातळ बटाटा, कंटाळा येतो ना तेच तेच खाऊन. पण काहीतरी अशी वेगळी भाजी बनवली तर खायला पण चांगली वाटते. तर हे मिरच्या आपल्याला अशा मध्ये कट करून लांब लांबच चिरून घ्यायच्यात, मोठ्या मोठ्या हे का अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला खाताच्या वेळेस निवडता येतात. तर सर्व मिरच्या मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे. थोडंसं खराब जर असली तर मिरची ती तेवढी कापून टाकायची. तर मिरच्या आपल्या ह्या चिरून झालेल्या आहेत पाहू शकता. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेणार आहे. स्वच्छ कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे आणि चिरून घ्यायची आपल्याला एकदम बारीक अशी. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी एवढी छान होती ना. एकदा केली तर तुम्ही परत परत टिफिनला ही रेसिपी नक्कीच करणार.
तो कोथिंबीर आपली अशी मस्त बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. आता गॅस का वाढायचे. इथे गॅस पेटून घेणार आहे मी आता आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे, पाहू शकता. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी 1 पळी तेल टाकून घेतले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. कढीपत्ता पण छान परतल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचे आपल्याला. मिरच्या पण टाकून दिल्यात. मिरच्या आणि लसूण चांगला तेलावर परतून घ्यायचे अशा पद्धतीने. मिरच्या लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा. धना पावडर 1 चमचा टाकली. किचन किंग मसाला थोडासा टाकला आहे. आणि हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत. त्यानंतर इथे बटाटा टाकून घ्यायचा आहे, जो आपण किसून घेतलेला बटाटा तो टाकून दिलाय. आणि हो बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे बघा. या मसाल्यामध्ये खूप छान लागते मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी ही भाजी नक्कीच करून पहा. झटपट होती, शिजायला पण बिलकुल पण टाईम लागत नाही. घाईच्या कामामध्ये ही झटपट होणारी रेसिपी आहे बटाट्याची. वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते बघा. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही करणार का मला कमेंट करून नक्कीच सांगा. खरं सांगते, एकदा करून बघा टिफिनसाठी. मीठ टाकून झाल्यावर छान एकदा परत मिक्स करून घ्यायचे. आणि आपण आता झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनिट. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी वर खाली करून घ्यायची चांगली. ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं नाही मैत्रिणींनो, कारण ही वाफेव ही भाजी शिजल्या जाते. आणि शिजायला कसं एकदम पातळ आपण किस केलेला आहे बटाट्याचा, लवकर शिजती लगेच. त्याच्यामुळे पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही. परत अर्धा मिनिट आपण झाकण ठेवूया. अर्धा मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. शेंगदाण्याचा कूट टाकून घेते मी इथे. भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. तर मस्त आपली ही बटाट्याची चमचमीत सुक्की भाजी झालेली आहे. तर ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. 1 वाफ फक्त काढून घ्यायची आपल्याला आणि भाजी परत मिक्स करून घ्यायची. खूप झटपट होती. एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा पुन्हा सांगते, लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. छान छान कमेंट करा आणि मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या. तुम्ही छान छान कमेंट करता, मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून पण. तर पाहू शकता मस्त आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.